नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपली कांद्याची चाळी या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून दाखवणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा मुख्य उद्देश हाच आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये आपला 1 टनापर्यंत कांदा साठवण्याची या ठिकाणी जागा मिळेल आणि साध्य करता येईल मित्रांनो ती गोष्ट। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पैशाची अडचण असते आणि हाच पैसा वाचवावा यासाठी मित्रांनो अत्यंत कमी म्हणजे जवळपास 20 ते 25 हजार बजेटमध्येच तुम्हाला 1 टन कांदा साठवण्याची या ठिकाणी आपण चाळी विजिट करून दाखवणार मित्रांनो। आपण आपली घरगुती चाळी बनवलेली मित्रांनो, यासाठी आपण कोणता कारागीर वगैरे काहीच बोलवलेलं नाही, कोणता वेल्डर सुद्धा बोलवलेला नाही आहे। आपण ही घरगुती चाळी बनवलेली मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा एकदम उत्कृष्टप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी ही चाळी बनवू शकेल मित्रांनो। अशा हेतून मित्रांनो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला आणावासा वाटला। चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवतो। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची आपली कांद्याची चाळी आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमी जागेमध्ये ही चाळी बनवून तयार होते आणि 20 ते 25 हजार बजेटमध्येच तुम्हाला या ठिकाणी इतकी उत्कृष्ट प्रकारची जाळी बनवून मिळते मित्रांनो। आपण ही जाळी घरच्या घरी बनवलेली आहे, याच्यामध्ये आपण बाहेरचा कोणताही माणूस रोजगार कोणीच लावलेला नाही। आपण घरी दोन्ही भावांनी आणि आपल्या वडिलांनी मिळून आपण ही जाळी बनवलेली आहे। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे याच्यामध्ये आपण 100 क्विंटल म्हणजेच 1 टनापर्यंत कांदा या ठिकाणी साठवू शकतो। आणि मित्रांनो हे बघा खालून आपण याला 1 फूटपर्यंत उंचवलेला आहे, जेणेकरून की खालून कांद्याला हवा लागली पाहिजे आणि कांदा खालून सडला नाही पाहिजे। आता बरेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी 1-2 लाख रुपये खर्च करून मोठी कांदी जाळी बनवतात, पण ते कांदा खाली साठवतात, जेणेकरून काय होतं खालच्या कांद्याला हवा लागत नाही आणि खालचा कांदा या ठिकाणी सडतो आणि त्यासोबतच वरचा कांदाही सडायला सुरू होतो, खराब व्हायला सुरू होतो। मित्रांनो अशी चूक तुम्ही नका करू। पैसे जरी तुमचे जास्त जात असेल तरी तुम्ही या ठिकाणी नियोजनात्मक करा, कारण कमी जागेमध्ये जास्त नियोजन करायचं काम फक्त शेतकरीच करू शकतो आणि आपल्याला हे साध्य करून दाखवायचं आहे। मित्रांनो हे बघा आपण याच्यामध्येच वरती लसूण लटकवलेला आहे, जेणेकरून की आपल्याला याच जागेमध्ये अजून जास्त फायदा घेता येईल मित्रांनो। जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल आपण ह्याच हेतून ही जाळी बनवलेली आहे मित्रांनो। याच्यावरती ऊन वारा पाऊस कोणताच परिणाम नाही झाला पाहिजे म्हणून आपण याला उत्कृष्ट हवामध्ये लटकवलेला आहे, जेणेकरून हे कुजला नाही पाहिजे। कारण मित्रांनो प्रत्येक शेतकरी आपला वर्षभराचा पिकवलेला माल या ठिकाणी मित्रांनो आपल्या शेतीतला पिकवलेला माल वर्षभर जावा ह्याच हेतून काही ना काही नियोजन त्याचं करत असतो मित्रांनो। चला तुम्हाला थोडी बाहेरची साईड या ठिकाणी व्हिजिट करून दाखवतो। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आता हे जे आपण उघडं दिसत आहे या ठिकाणी जी जाळी आहे आपण सध्या ही ओपन केलेली आहे, तर मित्रांनो याला लावायची सिस्टम सुद्धा एकदम सिस्टमॅटिक केलेली आहे, तुम्हाला मी ती पण दाखवतो। मित्रांनो हे बघा या साईडनं ही कांद्याची जाळी आपण ओपन केलेली आहे। या ठिकाणी जाळी आहे मित्रांनो, या ठिकाणी आपला एक ताडपत्रीचा पडदा आहे। आता इकडनं मित्रांनो जर या साईडनं पाऊस आला तर डायरेक्ट कांद्याला लागू नये यासाठी आपण याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे। हे बघा मित्रांनो वरती आपण तार बांधलेली आहे आणि या ठिकाणी या ताडपत्रीला एक धागेप्रमाणे वळवून घेतलेला आहे, जेणेकरून आपली ही ताडपत्री मित्रांनो अशा पद्धतीने समोर करता येईल, तुम्हाला मी दाखवतो। हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही पूर्ण ताडपत्री तिथपर्यंत आपल्याला मागं सुद्धा नेता येते आणि पाऊस आल्याच्या नंतर 2 मिनिटांमध्ये समोर देखील आणता येते, म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी याला बंद करून ठेवण्याचं काम नाही। कारण मित्रांनो ज्या टायमाला वातावरण शुद्ध असतं, साफ असतं, निसर्ग चांगला असतो, त्या टायमाला आपण याला व्यवस्थितपणे मागं करू शकतो आणि कांद्याला या ठिकाणी मोकळी हवा लागते। आता मित्रांनो हे जे तुम्ही वरची ताडपत्री बघत आहे ही शेतताळीची ताडपत्री आहे, 500 mm ताडपत्री आहे मित्रांनो आणि GK कंपनीची ताडपत्री आहे, म्हणजे एकदम ओरिजिनल मित्रांनो। याला 5 वर्षाची गॅरंटी आहे आणि या ताडपत्रीमध्ये मित्रांनो तुमचा पत्राचा आणि अँगलचा खर्च वाचतो। आता मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपला फक्त हेतू एकच आहे की कमी बजेटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगलं करायचं आहे। तर मित्रांनो 5 वर्ष गॅरंटीवाली ताडपत्री आपण या ठिकाणी लावतो आणि ती ताडपत्री आपल्याला कमीत कमी 5 ते 6 वर्ष मित्रांनो आपल्या जाळीला काहीच होत येत नाही मित्रांनो। हे बघा आपण आतमधून बांबू लावलेले आहेत, हे बांबू मित्रांनो एकदम कमी खर्चामध्ये तुम्हाला मिळून जातील, किंवा तुमच्याकडे जर बांबू असेल शेतामध्ये तर तुम्ही ते तोडून सुद्धा या ठिकाणी सेट करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी कोणताच पत्राचा वापर केलेला नाही आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कुठंच वेडिंग दिसणार नाही। आपण सगळं या ठिकाणी मित्रांनो हाताने बांधणूक केलेली आहे आणि एकदम मजबूत पद्धतीनं या ठिकाणी बांधणूक केलेली आहे। चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मी आशा करतो मित्रांनो, आणि यासारखे अजून नवीन उत्कृष्ट प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर सबस्क्राईब करून टाका, कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या या ठिकाणी मित्रांनो अहवाल आपण घेत असतो, नवीन गोष्टी मित्रांनो आपण चॅनलवरती शिकवत असतो किंवा शिकून घेत असतो। तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नियोजनावर अजून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून टाका। चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला रजा द्या, धन्यवाद।